त्यांना मला एक प्रेमळ सल्ला द्यायचा आहे की तुम्ही या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही। आणि ज्यांना आपण आपल्या देशाचं भाग्य विधाते समजतो त्या तरुण मुलांना जर का तुम्ही झुरळ समजत असाल तर एक लक्षात घ्या, आपलं स्वातंत्र्य हे निवडणुका जिंकून मिळालेलं नाही, त्या वयातल्या मुलांनी क्रांती केली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। ती मुलं जर का पेटली तर हे तुमचं सरकार सुद्धा राहणार नाही। काढा ना, काय वय होती खुदीराम बोस 17 वर्ष, अनंत लक्ष्मण कानेरे काय वय होतं, भगतसिंग काय वय होतं, राजगुरू काय वय होतं, ही सगळ्यांची वय काढा। ही आताचा जो काही शब्द आहे जेनझी, त्या जेनझीच्या वयोगटातली सगळी मुलं होती। काय बेकार होती, अशीच फिरत होती, त्यांना काय उद्योगधंदे नव्हते। चाफेकर बंधू किती वर्षाचे होते, पण त्यांना माहिती पण नव्हतं देश स्वातंत्र्य नाही, माझा देश गुलाम आहे, माझी भारत माता गुलामगिरीत राहता कामा नये, मेलो तरी 72 पण मी माझ्या देशाला स्वतंत्र करेन। आता देश म्हणजे कोण, आपण। देश म्हणजे मला एक शाळेमध्ये धडा होता, देश म्हणजे देशातील माणसं, दगडधोंडे नाहीत। आपण सगळे आहोत, पण आपलेच जर का दगडधोंडे झाले तर मग हे स्वातंत्र्य उपभोगणार आहे कोण, कोण उपभोगणार आहे? बरं चला, एक असा विचार करून चालतो की याच्या पुढे शिवसेना निवडणूकच लढवणार नाही, काय करणार आहेत बोला, काय करतील? बरं तुमच्यापैकी किती राहतील माझ्यासोबत? बघा, एकही तिकीट मिळणार नाही, मग काय करतील? कारण का मरमर मेहनत तुम्ही करायची, निवडून आपण आणायचं, आणि यांचे खोके खोक्यावर खोके। म्हणजे शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला हमी भाव नाही, पण आमदार खासदाराचा हमी भाव ठरलेला आहे। म्हणजे शेतकऱ्याला, कैलास पाटील परवा सांगत होते, ते सांगतील शेतकऱ्याला आता कर्ज माफी त्यांनी दिले, आपण मुक्त म्हणतो ते माफी म्हणतायत। कर्जमाफीमध्ये त्यांनी अशा अटीतटी शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणाल मेलो तरी चालेल पण तुझं कर्ज नको, मी भीक नको पण कुत्रावर। म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला धड कर्जमुक्त करायचं नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची नाहीये, पण नुसते आमदार खासदार आणि नगरसेवक आणि हे विकत घ्यायचे। वा, एवढा पैसा आहे तुमच्याकडे? निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण आणि आता 80 लाख महिलांचं ते त्यांची ओवाळणी काढून घेतलेली आहे। काय टर्रेबाजी करत होते, दाढी खाजवत फिरत होते, काय मिळाले की नाही, मिळाले की नाही? पण मला एका गोष्टीचं थोडं वैषम्य वाटतं की अरे मेहनत तुम्ही केले ना, मत तुम्ही दिले ना, मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय? का नाही जाब विचारत? हिम्मत होते कशी, होते कशी? आदेश काय देऊ, निवडून आणा म्हणून तुम्हाला मी आदेश दिला होता, तुम्ही निवडून दिलं, मग मेहनत तुम्ही घेतलेली आहे, मेहनत केल्यानंतर जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे, तुम्ही तो बजावत नाही आहात। विचारा जाब त्यांना। आणि मी स्वतः बघितलेलं आहे, हे आता जे गेलेत त्याला कैलास साक्षीदार आहे। माझं भाषण झाल्यानंतर तुडुंबक सभा होती, माझं भाषण झालेलं एक शेतकरी आला, मळके कपडे, शेतकऱ्याचे कपडे तसेच असतात, आणि एक बटवा घेऊन आला, मला म्हणाला की उद्धवजी तुमच्या हस्ते ही मला मदत आपल्या उमेदवाराला द्यायची आहे। किती असेल हो त्याच्यामध्ये पैसे? हा, काय शेतकऱ्याची कमाई किती असेल, किती पैसे असतील त्याच्यामध्ये? मी नाही बघितले, पण एवढूसा बटवा होता, पण तो प्रेमाने द्यायला आला होता, आणि त्या प्रेमाच्या 1 रुपयाने ती निवडणूक आपण जिंकलो होतो। समोरून पैशाचा महापूर होता, धबधबे कोसळत होते, 50 कोटी काय, 100 कोटी काय, का तर शिवसेनेला हरवायचं। त्याच्यासाठी हा हरामाचा पैसा हे आपल्या समोर ओतत असताना शेतकऱ्यांसारखी सारी गरीब माणसं त्याच्या कष्टाचा पैसा देऊन आपले खासदार